जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, दीपक बोराडे हे आरक्षणाच्या मागणीसाठी आज 8 दिवस झालं मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांचं आमरण उपोषण चालू आहे. त्यांच्या पोटात आज 8 दिवस झालं पाणी नाही ना जेवण नाही. दिवस उन्हाळ्याचं चालू आहे. इथं 2-3 तास जरी माणूस पाणी नाही पेलं तर माणसाच्या डोळ्याला अशा अंधार यायला चालू होते, माणसाला समोरचं दिसणं बंद होतंय आणि चक्कर येते. आणि आज 8 दिवस झालं ही दीपक बोराडे दादा समाजाच्या भल्यासाठी, समाजाला न्याय हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून आज 8 दिवस झालं ह्या दीपक बोराडे दादांनी आमरण उपोषण केले. त्यांच्या पोटात पाणी नाही, जेवण नाही आणि ही गेंड्याच्या कातड्याचं सरकार उघड डोळ्यानं बघत बसले त्यांचं हाल. ह्या दीपक बोराडे दादांचं मी काल न्यूजला बघितलं की हातपाय तोंड वाकडं व्हायला लागलंय त्यांचं. त्यांना काही समाज बांधव अशी कोण हात चोळतंय तर कोण पाय चोळतंय तर कोण तोंड चोळतंय, एवढी त्यांची बिकट परिस्थिती झाले. अरे हे दिवस उन्हाळ्याचं इथं त्या दीपक बोराडे दादांना पाण्याची तरी गरज आहे कमीत कमी. जर त्यांच्या जीवाला काय झालं तर ही महाराष्ट्र ह्या सरकारला कधी सुद्धा माफ करणार नाही. आम्ही सर्व समाज बांधव दीपक बोराडे दादांच्या बरोबर आहोत. आणि जर ही सरकार ह्या दीपक बोराडे दादांचं एवढं हाल करत असेल तर असल्या सरकारचा मी जाहीर निषेध करते. अरे उन्हाळ्याचा दिवस आहे इथं आणि दीपक दादा बोराडे यांच्या पोटात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. 8 दिवस जर हे पाणी नाही, जेवण नाही आणि हे सरकार जर असं उघड डोळ्यानं तमाशा बघत असलं तर असल्या सरकारचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करते. आणि दीपक बोराडे दादांच्या जर जीवाला काही झालं तर ह्या महाराष्ट्रात वातावरण शांत राहणार नाही. ह्याची दखल ह्या सरकारने घ्यायची. आणि दुसरी गोष्ट, जी ती स्वयंघोषित नेते ही नवण्या वाघमारे, लक्ष हाके, अरे तुम्ही काय बांगड्या घालून बसला का? 8 दिवस ही दीपक बोराडे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले असताना सुद्धा तुम्ही काय करता रे नेमकं? का तुम्हाला एवढंच येतंय फक्त? जरांगे पाटलांनी ह्या विषयावर बोललं नाही, जरांगे पाटील त्या विषयावर बोलले नाही आणि जरांगे पाटलाने असं केलं. अरे स्वयंघोषित नेत्यानं, अरे जावा रे, समाजासाठी काहीतरी करा. समाजासाठी बिगर अन्न पाण्याचं आमरण उपोषण चालू आहे त्या दीपक बोराडे दादांचं. अरे साथ द्या त्यांना. अरे तुम्ही म्हणता ना आमच्या समाजाचं असं झालं, आमच्या समाजाचं तसं झालं, ओबीसीचं आरक्षण मराठ्यांनी खाल्लं. अरे ही खोट आहे रे. तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी तुमचा बाप दीपक बोराडे आज आझाद मैदानावर बसलेले आहे. त्यांना तुम्ही साथ देणं ही तुमचं कर्तव्य आहे. कारण तुम्ही म्हणता ना आम्ही ओबीसी समाजाचं आहे, तर ओबीसी समाजासाठीच दीपक बोराडे दादा आज 8 दिवस झाला आमरण उपोषणाला बसलेले असताना सुद्धा तुम्ही का तिथं गेला नाही? किंवा तुम्ही तिथं जाऊन त्यांच्यापाशी बसायलाच पाहिजे होतं ना, पण नाही. अरे तुम्ही स्वयंघोषित नेतं, तुम्ही किती वेळा उघडं पडणार? तुम्ही समाजासाठी काही करू शकणार नाही. समाजासाठी म्हणून तर एक प्रामाणिक नेता म्हणजे दीपक बोराडे दादाच. म्हणूनच आज 8 दिवस झालं ते बिचारे बिगर अन्नाचं बिगर पाण्याचं तरपडत आहे आणि त्यांचं तोंड, हात, पाय वाकडं होत आहे. आणि तुम्ही काय फक्त जरांगे पाटलांना टार्गेट करण्यात दंग आहे रे. तुम्हाला फक्त फेमस व्हायचं आहे जरांगे पाटलांवर टीका करून. पण तुमच्या समाजासाठी दीपक बोराडे आज 8 दिवस झालं मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण चालू असताना सुद्धा तुम्ही तिथे गेलेला नाही. किंवा तुम्ही तिथं जाऊन थांबायला पाहिजे होतं ना.
तुम्हाला जी काही तुमची मागणी आहे मराठी समाजाला किंवा जरांगे पाटलांना टार्गेट करण्यापेक्षा सरकारला तुमची मागणी मान्य करायला हवा आणि तुमची मागणी आरक्षणाची अंमलबजावणी करायला हवा आणि तुम्ही दीपक बोराडेला साथ द्या. हीच तुमचं कर्तव्य ठरल आणि हीच तुमच्या समाजाचं भलं ठरल. उगाच तुम्ही वेअर द टाइम जरांगे पाटलांना आणि मराठी समाजाला टार्गेट करण्यात घालवू नका. आणि ती सानप नावाची बाई आज बी जरांगे पाटलाच्याच नावानं पोस्ट करते, पण तिच्या डोळ्यात 3 वाटेची माती गेले. आपल्या समाज बांधव दीपक बोराडे दादा आज 8 दिवस झालं बिगर अन्नाचा आणि बिगर पाण्याचा आहे. ती तिला दिसत नाही. तिला घोड्याला लगाम घातल्याने ती बाई फक्त जरांगे पाटलांवरच पोस्ट करते. असं कुणी बी कुणाला बदनाम केलं तर होणार नाही बदनाम, पण शेवटी खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होतंच. पण दीपक बोराडे दादा हे समाजासाठी असलेलं ओबीसी समाजासाठी असलेलं एक प्रामाणिक नेतृत्व आहे आणि तुम्ही ही फालतू जी वेळ घालवताय ती न घालवता दीपक बोराडे दादा यांना साथ द्यायला पाहिजे. म्हणजे कुठंतरी तुमच्या समाजाचं भलं होईल आणि तुमचा टाइम वेस्ट जाणार नाही. ह्याची दखल घ्या. आणि माझी सरकारला सुद्धा हात जोडून विनंती, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, दीपक बोराडे साहेब, त्यांच्या न्याय हक्काचं आरक्षण त्यांना भेटावं म्हणून आज 8 दिवस झालं आमरण उपोषणाला बसलेले आहेत, तरी पण तुम्ही त्यांची दखल घेतलेली नाही. जर तर दीपक बोराडे दादांच्या जीवाला काही झालं तर ह्या महाराष्ट्रात वातावरण शांत राहणार नाही, वातावरण दूषित होणार. कारण दिवस उन्हाळ्याचा असल्यामुळं 1-2-3 तास जरी पाणी नसलं ना तर माणसाचा जीव असा बेचैन होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसाचा जीवच आहे ना. समाज महत्त्वाचा आहेच, नाही म्हणणार नाही मी, पण त्याचबरोबर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढायला तर दीपक बोराडे दादांचा जीवच महत्त्वाचा आहे. आजच्या क्षणाला विचार केला तर दीपक दादांचा जीवच महत्त्वाचा आहे. त्यामुळं माझी दीपक दादा बोराडे यांना सुद्धा ह्या मराठ्याच्या लेकीची विनंती आहे, दादा तुम्ही उपोषण सोडावं, तुम्ही पाणी घ्या आणि तुमच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी तुम्ही सरकारच्या नरड्यावर बसा, पण स्वतःचा जीव सांभाळून बसा. दीपक बोराडे दादा, दिवस हे उन्हाळ्याचं येतं, माणसाचा भरवसा नाही, घटकत काही पण होऊ शकतंय. त्यामुळं दीपक बोराडे दादा, माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही पाणी प्या आणि उपोषण सोडा आणि तुमच्या न्याय हक्काच्या आरक्षणासाठी ही लढा पुढं असा चालूच ठेवा आणि सरकारच्या मुंडेवर बसून तुमचे न्याय हक्काचं आरक्षण घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.